तलाठी भरती 2023 तर पहा TCS कंपनीने तलाठी भरतीची परीक्षा कंडक्ट केली होती। त्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आणि पर्यायांमध्ये काही चुका आढळल्या होत्या। तर त्या चुकांवर विद्यार्थ्यांनीच म्हणजेच उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतले होते आणि त्यांच्या ऑब्जेक्शनचा अभ्यास करून TCS कंपनीने आता आन्सर कीमध्ये बदल केलेला आहे। या अगोदर सुद्धा एक फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये सुद्धा पुन्हा दुरुस्ती करण्यात आलेली आहे। तर काय आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्याआधी पहा मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन आणि विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाद्वारे हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। दिनांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 22/12/2023 म्हणजे आजचीच दिनांक आहे 22 डिसेंबर रोजी। तर विषय काय आहे याचा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत आक्षेपांबाबत माहिती व निर्णय घेणे। त्यामध्ये पहा, तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतींच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत। तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सदरातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानुसार उमेदवारांनी लॉग इन करून त्यांच्या खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे। म्हणजे पहा मित्रांनो, या अगोदर आपण ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामध्ये दुरुस्त करण्यात आली होती आणि 146 प्रश्नांवर आक्षेप त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले होते, त्यांनी ते दुरुस्तही केले होते। तुम्हाला फायनल आन्सर की सुद्धा तुमच्या लॉग इन ID मध्ये प्राप्त झालेली होती, पण आता त्यामध्ये सुद्धा पुन्हा नव्याने बदल करण्यात आलेला आहे। 146 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले, म्हणजे तुमचे जर ते 5 प्रश्नांचे पर्याय ऑब्जेक्शन तुम्हाला फायनल आन्सर की तुम्ही बघितलेली असेल तर तुमचे गुण तुम्ही मोजले, पण त्यामध्ये सुद्धा आता 5 प्रश्नांमध्ये पर्यायांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे असं की 2 प्रश्न जे आहे ते पूर्णतः डबल रद्द केले आणि रद्द करून तुम्हाला 2 प्रश्नांचे म्हणजे 4 गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर हायलाइटेड प्रश्न खाली दिलेलेच आहे, तुम्ही ते पाहू शकता। तुमची जर शिफ्ट या हायलाइटेड पैकी असेल तर त्यामध्ये बदल झालेला आहे आणि तुमची जर हायलाइटेड पैकी शिफ्ट नसेल तर तुम्ही जे अंतिम आन्सर कीनुसार गुण चेक केले होते तेवढेच आहे। तर पाहून घ्या, 10व्या क्रमांकाची म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी तिसरी शिफ्ट यामध्ये आन्सर कीमध्ये चेंज करण्यात आला। त्यानंतर पहा 18 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली यामध्ये आन्सर कीमध्ये चेंज करण्यात आला। त्यानंतर पहा 22 ऑगस्ट शिफ्ट पहिली यामध्ये सुद्धा आन्सर कीमध्ये चेंज करण्यात आला। त्यानंतर पहा 29 ऑगस्ट शिफ्ट तिसरी यामध्ये अवॉर्डेड फुल मार्क्स म्हणजे प्रश्न जो आहे तो रद्द केला आणि पूर्ण मार्क उमेदवारांना देण्यात आलेले आहे। कोणतं? 29 ऑगस्ट 2023 रोजी तिसऱ्या शिफ्टचे। त्यानंतर पहा 1 सप्टेंबर 2023 रोजीची आन्सर कीमध्ये बदल करण्यात आला आणि 4 सप्टेंबर दुसरी शिफ्ट यामध्ये पूर्णतः गुण जे आहे ते उमेदवारांना देण्यात आलेले आहे आणि 6 सप्टेंबर 2023चे आन्सर की सुद्धा बदलण्यात आलेली आहे शिफ्ट दुसरी। तर तुम्ही पाहू शकता हे होते हायलाइटेड शिफ्ट की ज्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तुम्ही हे प्रसिद्धीपत्रक पूर्णतः पाहू शकता। या हायलाइटेड पैकी जर तुमची शिफ्ट असेल तरच तुमच्या आन्सर कीमध्ये बदल झालेला आहे, अन्यथा तुम्ही जे फायनल आन्सर की चेक केली होती ती जशी तशी आहे। तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे गुण जे आहे तुम्ही ते लॉग इन करून चेक करून घेऊ शकता आणि लॉग इनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।